हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो. इकडे उर्मिला आणि विक्रांत हे दोघं मिळून चिकूचा जीव घेणार आहेत. एक मोठा ॲक्सिडेंट घडवून तिला संपवण्याचा यशस्वी प्रयत्न करणार आहेत. इकडे चिकू विक्रांत आणि उर्मिलाचं सगळं बोलणं ऐकत असते. त्या सगळ्यांनी सगळी कबुली दिलेली असते. राणीला तसेच इंद्राला मारण्याचा प्लॅन हा उर्मिला आणि विक्रांतचा असतो हे देखील चिकूला समजलेलं असतं. त्यामुळे ती बाहेर उभारून सगळं ऐकत असते. माणूस म्हणून घ्यायचे तुम्ही लायकीचे नाही आहात आणि तुम्ही एवढ्या खालच्या थराला जाल आणि मी आता हे सगळं सगळ्यांना ओरडून सांगणार असं म्हणून चिकू तिथून निघत असते. आता मी तुला सोडणार नाही असं देखील चिकू त्यांना सांगत असते. तोपर्यंत विक्रांत इकडे पुढे सरकत असतो. तो चिकूला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. तोपर्यंत चिकू तिथून पळ काढते. ती खाली येते. खाली येऊन तिचा तोल जातो आणि ती कोसळते. तोपर्यंत विक्रांत तिला अडवतो आणि पकडतो. त्याच्या हाताचा चावा घेऊन ती पुन्हा बाहेर जाते. तोपर्यंत उर्मिला देखील बाहेर जाते. तिला ढकलते आणि तिला पकडण्याचा प्रयत्न करत असते. पण चिकू तिला देखील दूर ढकलते, खाली पाडते आणि मग ती गाडीवर बसून निघून जाते. दोघांच्याही तावडीतून ती सुटलेली असते. इकडे बुवा आणि राणीची आई राणीच्या काळजीबद्दल बोलत असतात. तोपर्यंत राणीच्या आईला त्रास व्हायला सुरुवात होतो, कारण तिने जेवणानंतरच्या गोळ्या घेतलेल्या नसतात. त्यावर बुवा तिला ओरडत असतात, आता या सगळ्या गोष्टी मी राणीच्या कानावर घालेन, त्यामुळे तीच तुला सरळ करू शकेल. पण आपली राणी माझी उगाच काळजी करत बसेल, त्यामुळे तुम्ही तिला यातलं काहीच सांगू नका असं राणीची आई बुवांना सांगत असते. त्यामुळे बुवा म्हणतात, इथून पुढे जर तू गोळ्या वेळेवर घेशील आणि असं काही वागणार नाहीस तर मी राणीला यातलं काहीच सांगणार नाही आणि राणीची काळजी करू नकोस. इंद्रा सर बाकी सगळेजण तिथं आहेत, त्यामुळे तू काळजी करू नकोस. बुवांना मालतीने बोललेल्या सगळ्या गोष्टी आठवायला लागतात आणि त्यामुळे ते देखील लेकीच्या पोटी चिंतेत असतात. इकडे चिकू चाललेली असते. उर्मिला आणि विक्रांत या दोघांनी बोललेल्या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात. त्यामुळे तिचा गाडीवर देखील तेवढा कंट्रोल नसतो. विक्रांत म्हणतो, चिकूला आता उडवायचं, आता तिला संपवायचं. त्यामुळे तो त्या ड्रायव्हरला फोन करतो. त्या ड्रायव्हरला सांगतो की आता थोडासा प्लॅन चेंज झालाय. मी खरं तर तुला सुपारी इंद्राची दिली होती आणि इंद्राला उडवायला सांगितलं होतं, पण आता चिकूला सगळ्या गोष्टी समजल्या आहेत आणि तुला चिकूला उडवायचं आहे. पण तिला अशा पद्धतीने उडवायचं की ती वाचली नाही पाहिजे. एवढ्या निर्घृणपणे तो सांगत असताना उर्मिलाच्या चेहऱ्यावर देखील काळजी वाटत असते. त्यावर तो ड्रायव्हर म्हणतो, ठीक आहे, तुमचं काम होऊन जाईल. इकडे चिकू पुन्हा पुढे चाललेली असताना तिला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी कुणाला तरी सांगायला पाहिजेत. मग ती मल्हारला फोन करते आणि तिला या सगळ्या गोष्टी सांगत असते. कारण तिला असं वाटत असतं की मल्हार हा एकटाच आहे जो आत्ता तिच्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवू शकतो. पण मल्हारला तिच्या कोणत्याच गोष्टी ऐकू येत नसतात. गाडीवर असल्यामुळे वाऱ्याचा आवाज जास्त येत असतो. पण चिकू बोलायचा प्रयत्न करत असते. त्यात मल्हारला विक्रांत आणि उर्मिला हे दोन नावं स्पष्टपणे ऐकू येतात. पण पुढे काहीतरी बोलणार तोपर्यंत रस्त्यात खड्डा येतो आणि चिकूचा फोन तिथेच पडतो. पुन्हा फोन घ्यायला सुद्धा ती मागे जात नाही आणि तशीच पुढे चाललेली असते. कारण पटकन हॉस्पिटलला पोहोचून या सगळ्या गोष्टी तिला सांगायच्या असतात. इकडे इंद्रा राणीची काळजी करत असतो, पण राणीला आता हॉस्पिटलमध्ये राहायचं नसतं. आपण आता घरी जाऊयात आणि मला आता इकडे कंटाळा आलाय. घरी गेल्यावरती मी अजून बरी होईन आणि लवकर बरी होईन असं त्यांचं चाललेलं असतं. त्यावर राजू म्हणतो, आता तूच डॉक्टर हो आणि तूच डिस्चार्ज घे, असं त्यांच्यामध्ये खेळीमेळीचं वातावरण चाललेलं असतं. मालती मात्र राणीकडे रागानेच बघत असते. इकडे आजू मात्र देखील इंद्रासोबत असतो आणि दोघंही मिळून राणीची खिल्ली उडवत असतात. तोपर्यंत आबा म्हणतात, आता पुरे झालं, तुम्ही एक काम करा, डॉक्टरांनी काय सांगितलंय ते मला सांगा. त्यावर इंद्रा म्हणतो की डॉक्टरांनी सांगितलंय की तिला आज डिस्चार्ज मिळून जाईल, त्यामुळे काळजी करू नका. आपण तिला आज संध्याकाळी घरी घेऊन जाऊयात. इकडे विक्रांत आणि उर्मिला दोघेही टेन्शनमध्ये असतात. पण त्यांचं काम झालेलं असतं. ट्रकवाल्याने चिकूला उडवलेलं असतं आणि इतक्या निर्घृणपणे तो ॲक्सिडेंट झालेला असतो की चिकू वाचण्याचे चान्सेस खूप कमी असतात. इकडे इंद्राला तोपर्यंत एक कॉल येतो आणि त्याला समजतं की चिकूचा एक भयंकर ॲक्सिडेंट झालेला आहे आणि खूप ब्लिडिंग देखील झालेलं आहे. त्यामुळे तो तिथेच कोसळतो. सगळेजण त्याला विचारायला लागतात, नक्की काय झाले काय झाले. बट त्यावेळेला इंद्रा सांगतो की आपल्या चिकूचा ॲक्सिडेंट झालाय. मग सगळेच जण घाबरतात आणि आता ॲम्ब्युलन्स कुठल्याही क्षणी इथं पोहोचेल असं सांगितल्यावरती ते सगळेजण बाहेर धाव घेत असतात. इकडे चिकूचा ॲक्सिडेंट झालेला असतो आणि सगळा प्लॅन सक्सेसफुल झालाय, त्यामुळे विक्रांत आणि उर्मिला दोघेही खुश असतात. इकडे ॲम्ब्युलन्सचा आवाज ऐकून सगळेजण बाहेर पळत जातात. तिच्या पूर्ण शरीरावरती पांढरं कापड झाकलेलं असतं. त्या पांढऱ्या कापडाला रक्ताचे डाग असतात. त्यामुळे सगळेच जण खूप टेन्शनमध्ये येतात. मालती, आबा सगळेजण चिकूला हाक मारत असतात. तोपर्यंत तिला आतमध्ये पटकन एमर्जन्सी वॉर्डमध्ये घेऊन गेलं जातं. त्याचबरोबर ऑपरेशन थिएटरमध्ये तिला घेऊन
जातात. बाहेर सगळेच जण उभे असतात आणि सगळेजण चिकूच्या बऱ्या होण्याची वाट बघत असतात. आता हा सगळा प्लॅन उर्मिला आणि विक्रांत या दोघांचा होता, हे घरातल्या कोणाला समजेल का? चिकू यातून वाचणार का? हे पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या.